तर स्टॉक मार्केटमध्ये जे लोक नवीन नवीन सुरुवात करणार आहेत, म्हणजे ज्यांचं वय आत्ताच 18 वर्ष झालंय किंवा 18 वर्षाचे होणार आहेत, ते लोक खूप जास्त इंटरेस्टेड असतात स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी, पण त्यांना स्टेप्स माहीत नसतात की कशा पद्धतीने सुरुवात करायची. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास आहे. सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करावे लागेल. कारण जर तुम्हाला कुठल्या कंपनीचे शेअर बाय करायचे किंवा सेल करायचे आहेत, त्यासाठी तुमचं डीमॅट अकाउंट असणं खूप गरजेचं आहे. ते तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवर ओपन करू शकता. डीमॅट अकाउंट काय आहे याच्यासाठी ऑलरेडी एक व्हिडिओ अवेलेबल आहे, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक तुम्ही पाहू शकता आणि तो व्हिडिओ फॉलो करू शकता. बेसिकली डीमॅट अकाउंट म्हणजे इलेक्ट्रॉनिक फॉर्म असतो जिथे तुमचे शेअर्स होल्ड केले जातात. तिथून तुम्ही ते शेअर्स बाय करू शकता आणि सेलही करू शकता. आता डीमॅट अकाउंट तर ओपन झालं. दुसरी स्टेप काय आहे? दुसरी स्टेप म्हणजे तुमचं बजेट तुम्हाला माहित असलं पाहिजे की किती बजेट आपल्याला बाजूला ठेवायचं आहे स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. जनरली असं म्हणलं जातं की तुमची जेवढी सॅलरी आहे त्यातले 20% तुम्ही हे सेव्हिंग मध्ये टाकलेच पाहिजे. तुमचे खर्च, तुमचे बेसिक नीड, तुमचे थकबाकी असलेली कर्ज किंवा अजून काही तुमच्या गोष्टी असतील ज्या बेसिक नीड्स मध्ये येतात, त्या गोष्टींचा तुम्हाला पूर्णपणे अभ्यास असणं गरजेचं आहे. त्या गोष्टींचा पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी अमाऊंट तुम्ही सेव्हिंग करणार आहात ती तुम्ही स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी अमाऊंट तुम्ही लूज करू शकता, म्हणजे यू कॅन अफोर्ड टू लूज, तीच अमाऊंट फक्त तुम्ही स्टॉक्स मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. कारण हार्ड ओन मनी जर तुम्ही तिथे टाकले आणि जर तुमच्या बेसिक्स नीड्स मधल्या गोष्टी तिथे तुम्ही पैसे तिथे टाकले तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणूनच म्हणलं जातं की सगळी अंडी एका बास्केटमध्ये नाही ठेवायची. वेगवेगळ्या बास्केटमध्ये अंडी जर ठेवली तर ती सेफ पण राहतात आणि तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय पण होऊ शकतो. त्यामुळेच स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याआधी तुमचं पूर्ण बजेट तुम्ही व्यवस्थितपणे प्लॅन केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय ठेवू शकता, ज्यानं तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कुठलीही चुकीच्या पद्धतीमध्ये जाणार नाही. आता स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती बघायला मिळतात. कशा पद्धतीने तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता याची पण आपण एक लिस्ट तयार केलेली आहे, ती पण आता आपण बघूया. त्याच्यामध्ये तुमचा प्रेफरन्स काय आहे, तुमची रिस्क कॅल्क्युलेशन्स काय आहेत याच्या पद्धतीने तुम्हाला विचार करावा लागेल आणि ती मेथड तुम्हाला यूज करावी लागेल. सगळ्यात पहिली मेथड म्हणजे इंडिव्हिज्युअल स्टॉक बाय करणे. वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स बाय करणे म्हणजेच इंडिव्हिज्युअल त्या कंपनीचे स्टॉक बाय करणे. आता याच्यासाठी तुम्हाला त्या कंपनीची माहिती असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या कंपनीचे फंडामेंटल्स, काय कंपनी करते, कशा पद्धतीने त्याचा परफॉर्मन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. तरच तुम्ही इंडिव्हिज्युअल स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, अदरवाईज तुम्हाला नुकसान होऊ शकतं. दुसरी पद्धत म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड, त्यालाच आपण ETF असं म्हणतो. आता बेसिकली ETFचं काम तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करण्यासाठी केलं जातं आणि बिगिनर्समध्ये ETF बाय करणं हे आता ट्रेंडमध्ये आलेलं आहे. खूप जास्त जे बिगिनर्स असतात ते ETF वर जास्त भर देतात, कारण त्यांना जास्त स्टडी करायला लागत नाही. ETF मध्ये पूर्णपणे पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय असतो. स्टॉक वेगवेगळे आपल्याला तिथे बघायला मिळतात किंवा त्या स्टॉकचाच एक ETF तयार झालेला असतो, म्हणून बिगिनर्स तिकडे जायला प्रेफरन्स देतात. त्याच्यानंतर येतो म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंड बद्दल सगळ्यांनाच माहिती आहे कशा पद्धतीने म्युच्युअल फंड वर्क करतात. बेसिकली म्युच्युअल फंड हे एका फंड मॅनेजरने मॅनेज केलेले फंड असतात. त्याच्यामध्ये तो वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉक्स बाय करतो आणि आपल्याला फक्त तो पर्टिक्युलर म्युच्युअल फंड बाय करत असतो. तिथे तुम्ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट किंवा SIP सुद्धा करू शकता. तर याप्रमाणे तुम्ही पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करू शकता आणि मोठ्या मोठ्या स्टॉकमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता, जे तुम्ही इंडिव्हिज्युअली बाय करू शकत नाही. त्याच्यानंतर येतो इंडेक्स फंड. आता इंडेक्स फंड म्हणजे एक पर्टिक्युलर इंडेक्सला फॉलो करणारा फंड असतो. म्हणजेच आपण निफ्टीचं उदाहरण घेऊ किंवा बँक निफ्टीचं उदाहरण घेऊ. बँक निफ्टीमध्ये असलेले 12 स्टॉक जर तुम्हाला बाय करायचे नसतील किंवा तेवढा तुमच्याकडे फंड नसेल तर तुम्ही बँक निफ्टीचा इंडेक्स फंड बाय करू शकता. बेसिकली बँक निफ्टी जशा पद्धतीने परफॉर्म करतो तशा पद्धतीनेच हा इंडेक्स परफॉर्म करतो, म्हणजे इंडेक्स फंड परफॉर्म करतो आणि तुम्हाला रिटर्न्स पण समहाऊ त्या पद्धतीने मिळू शकतात. आता आपण येतो आपल्या चौथ्या स्टेपवर. चौथी स्टेप आहे DIY मेथड. म्हणजेच काय की डू इट युअर सेल्फ. प्रत्येक जण जेव्हा नवीन स्टॉक मार्केटमध्ये येतो तेव्हा त्याला स्वतः अनालिसिस करून स्टॉक बाय करण्याची इच्छा असते किंवा ते प्रेफर करतात. पण DIY ही मेथड अप्रोच करण्याआधी तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे, अदरवाईज तुमची इन्व्हेस्टमेंट चुकू शकते आणि तुम्हाला लॉस होऊ शकतो. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एज्युकेट युअर सेल्फ. प्रत्येक कंपनीबद्दल फंडामेंटल अनालिसिस करणं किंवा त्याचा टेक्निकल अनालिसिस करणं हे शिकणं खूप जास्त गरजेचं असतं. जर तुम्ही विदाउट एनी नॉलेज स्टॉक मार्केटमध्ये आला तर तुम्हाला लॉस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून स्वतःला पहिल्यांदा एज्युकेट करा.
कशा पद्धतीने कंपनीचं अनालिसिस केलं जातं, कशा पद्धतीने टेक्निकल अनालिसिस केलं जातं, हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जास्त त्रास घ्यायला लागणार नाहीये आणि इझिली तुम्ही स्टॉक रिसर्च करू शकता, त्याचे अनालिसिस करू शकता आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कशा पद्धतीने तुम्ही हे शिकू शकता. तर वेगवेगळ्या प्रकारची स्टॉक मार्केटची पुस्तकं तुम्ही वाचू शकता. याशिवाय तुम्ही वेगवेगळे युट्यूबवर व्हिडिओ पण बघू शकता किंवा कोर्सेस पण करू शकता. असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ग्रोला फॉलो करू शकता आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओ पण बघू शकता, जेणेकरून तुम्हाला स्टॉक मार्केटचं अजून नॉलेज मिळू शकेल. यातलीच दुसरी स्टेप म्हणजे रिसर्च अँड अनालिसिस. प्रत्येक कंपनीचा अनालिसिस करणं, कंपनीच्या बद्दल माहिती घेणं, त्याचा परफॉर्मन्स चेक करणं, कशा पद्धतीने त्याची हिस्ट्री होती, फायनान्शियल्स कशा पद्धतीने होते, फ्युचर ग्रोथ किती आहे, या सगळ्याचा रिसर्च अँड अनालिसिस जर तुम्ही केला तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप जास्त इझी जाऊ शकतं. त्यामुळे विदाउट रिसर्च अँड अनालिसिस कुठल्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. तिसरा पार्ट म्हणजे डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ असणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी आपण एका सेक्टरशी रिलेटेड किंवा फक्त एक आपल्याला आवडत आहे त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. तुम्हाला प्रत्येक सेक्टरची माहिती असणं गरजेचं आहे. इंडस्ट्रियल सेक्टर झाला, ऑइल अँड गॅस सेक्टर झाला, बँकिंग सेक्टर झाला किंवा IT सेक्टर झाला, अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय होऊ शकतो. एवढंच नाही, जर तुम्ही कमोडिटी आणि गोल्ड यासारख्या गोष्टीमध्ये जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरी तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय होऊ शकतो. आता सगळ्या गोष्टी बघितल्या तेव्हा तुमचा स्टॉक बाय झाला, पण स्टॉक विकणं पण महत्वाचं आहे आणि स्टॉक राईट टायमिंगला विकणं हे पण जास्त महत्वाचं आहे. तर काय अशी पद्धत आपण वापरायला पाहिजे की जे आपण राईट टायमिंगला स्टॉक आपले विकू शकू. तर सगळ्यात पहिल्यांदा जे स्टॉक तुम्ही बाय केलेले आहेत त्याचे फायनान्शियल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामधल्या निगेटिव्ह न्यूज झाल्या, मॅनेजमेंट चेंज झाली किंवा फायनान्शियल जर वीक होत असतील, फायनान्शियल रेशोज जर चेंज होत असतील तर या गोष्टी तुम्हाला माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. जर या गोष्टीची तुम्ही परफेक्टली इन्फॉर्मेशन ठेवली तर तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की मला या टायमिंगला स्टॉक विकायचा आहे आणि मला यानंतर याच्यामध्ये नुकसान होणार नाहीये. त्याचबरोबर तुमचा पोर्टफोलिओ रिबॅलन्स करणं खूप जास्त गरजेचं आहे. स्टॉक आपण सेल जेव्हा करतो तेव्हा जर पोर्टफोलिओ रिबॅलन्स करण्याची वेळ आली तर त्यावेळी आपल्याला काही स्टॉक विकावे लागतात, काही नवीन स्टॉक बाय करावे लागतात. पण तुमचा इन्व्हेस्टमेंट टार्गेट काय आहे, तुम्ही कुठल्या टार्गेटसाठी ते स्टॉक ठेवले आहेत किंवा तुमचे गोल्स काय आहेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नाहीतर उगीचच काय होतं की काही वर्ष आपण स्टॉक घेऊन ठेवतो, त्याच्यामध्ये आपल्याला ना फायदा होतो ना तोटा होतो आणि नंतर एके वेळेला आपण कंटाळून तो स्टॉक विकून टाकतो. तर असं आपल्याला करून चालणार नाहीये. जर तुम्हाला प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर पोर्टफोलिओ तुमचा प्रत्येक वेळी रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. काही काळानंतर पोर्टफोलिओमध्ये कुठले स्टॉक नको आहेत, कुठले नवीन स्टॉक आपल्याला बाय करायचे आहेत, त्याचे फंडामेंटल्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तुम्ही वेळच्या वेळी तुमचा पोर्टफोलिओ रिबॅलन्स करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता याचबरोबर आपण येतो आपल्या 6व्या स्टेपवर म्हणजे शेवटच्या स्टेपवर. स्टॉक मार्केटमध्ये एकदा इन्व्हेस्टमेंट चालू झाल्यानंतर तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवायची असते. कारण स्टॉक मार्केटमध्ये बरेच जण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी येतात आणि खूप जास्त त्यांचा जो वेल्थ असतो तो क्रिएट करतात. पण त्यासाठी तुम्हाला डिसिप्लिन आणि वेळच्या वेळी गुंतवणूक करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही ॲव्हरेजिंग करत राहिला, रिबॅलन्सिंग करत राहिला तर त्या पद्धतीने तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कंटिन्यू कायम राहू शकते. त्याचबरोबर मार्केटचा ट्रेंड कशा पद्धतीने आहे, मार्केटचे नवीन अपडेट काय आहेत, कशा पद्धतीने मार्केट चेंज होत आहे, कधी मार्केट बेरिश होणार आहे, कधी मार्केट बुलिश होणार आहे, याचा अंदाज आपण जर घेतला तर आपण एक चांगले इन्व्हेस्टर बनू शकतो आणि आपण लॉंग टर्म मध्ये खूप जास्त वेल्थ क्रिएट करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की स्टॉक मार्केट एक रिस्की इन्व्हेस्टमेंट असू शकते, कारण मार्केट अनप्रिडिक्टेबल असू शकतं. म्हणूनच तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी जास्त विचार केला पाहिजे आणि तुमचं रिस्क कॅल्क्युलेशन प्रॉपर असलं पाहिजे. या स्टेप्सला फॉलो करून तुम्ही बिगिनर म्हणून स्टॉक मार्केटमध्ये आपली जर्नी सुरू करू शकता आणि एक चांगले इन्व्हेस्टर होऊ शकता. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.